जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, मी डॉक्टर कुमार गायकवाड आज नालगाव या गावामध्ये आहे। आज नालगावची जत्रा आहे। या जत्रेला आपण उरूस सुद्धा म्हणू शकतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, यात्रा आणि उरूस या दोन्हीमध्ये फरक काय असेल तर आपल्याला माहित आहे की यात्रा हिंदू धर्मांची आहे आणि उरूस म्हणजे कुणीतरी एक मुस्लिम संत येऊन गेले आणि त्यांच्या आठवणीमध्ये त्यांच्यातून एक प्रेरणा घेऊन एक उरूस आपण साजरे करतो। पण आज या ठिकाणी आपण पाहतोय, थोडंसं कबर दाखवा। ही कबर आहे गैबी साहेब या संतांचं नाव आहे आणि या संतांच्या नावाने ही यात्रा भरली जाते। हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली होत आहेत। पण या ठिकाणी हे गैबी साहेब कुठून आले, हे कोण होते याबद्दल जास्त माहिती नाहीये। मी जेव्हा आता चौकशी केली तेव्हा मला इथं समजलं की या ठिकाणी 3 संत आले, ज्यापैकी गैबी साहेब या ठिकाणी आहेत। साधारणतः इथून एक 3 ते 4 किलोमीटरवरती सिद्धेश्वर नावाचे एक लिंगायत समाजाचे एक संत आहेत आणि त्याच्या पुढे हिंदू धर्मामधील एक महादेव टेकडी म्हणून आहे, तिथे एक संत आले आणि 3 संतांनी इथे आपापल्या जागा घेतल्या आणि इथे 3 दोस्त हे 3 या ठिकाणी कधी आले कुणाला माहित नाहीये। परंतु या गावामध्ये संपूर्ण मुस्लिम समाजच नाही तर संपूर्ण हिंदू समाज हे आपलं ग्रामदैवत मानलं जातं आणि याची यात्रा या ठिकाणी प्रत्येक वर्षी भरवली जाते। जर आपण इथं पाहिलं असेल तर 2 व्यक्ती आहेत जे त्यांच्या पेहरावरून तर मुस्लिम दिसत आहेत, परंतु त्यांचं बोलणं वगैरे सर्व मराठी भाषेमध्ये आहे। आणि जे भक्त येत आहेत, जे ग्रामस्थ येत आहेत, यामध्ये कुणीही मुस्लिम पेहराव नाहीये, तर सर्व हिंदू आहेत। अगदी हिंदू पद्धतीने हात जोडून नमस्कार करत आहेत। म्हणजे एवढं सर्वधर्म समभावाची भावना घेऊन या ठिकाणी ही यात्रा साजरी केली जाते। हा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा उद्देश हा आहे की या धर्माच्या नावाखाली जे काही लोक 2 धर्मांच्या मुलांना तरुणांना भडकवत आहेत, भांडण होत आहेत, दंगे होत आहेत, तर मित्रांनो यापासून लांब राहा। सर्व धर्म समभावाची भावना समोर ठेवा। आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कित्येक मुस्लिम संत होऊन गेले, कित्येक हिंदू संत होऊन गेले आणि संतांनी नेहमी एकोप्याची आपल्याला शिकवण दिली गेलेली आहे। उद्देश एकच आहे की जे सनातनी लोक आहेत, जे तरुणांची माथी भडकवत आहेत, हिंदू हिंदू म्हणून लोकांना उचकवत आहेत, अगदी अशाच प्रकारे मुस्लिमांमध्ये सुद्धा काही लोक असतील की जे तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा संधी साधू लोकांपासून तुम्ही सावध राहा आणि आपली प्रगती करा। मित्रांनो, आताचा काळ हा पूर्णपणे बदललेला आहे। आजच्या काळामध्ये धर्म हा श्रद्धेचा विषय आहे। श्रद्धा ठेवा, आपली प्रगती करा, पण असल्या दंगलीमध्ये सहभागी होऊ नका। आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्व धर्मभावाचं एक चांगलं प्रतीक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। सर्व हिंदू लोक अगदी मोठ्या आस्थेने, मोठ्या भक्तीने या ठिकाणी लोक येत आहेत आणि गैबी साहेबांचं दर्शन घेऊन पुन्हा यस या ठिकाणी हे होत असतानाच आपल्या समोर इथले पुजारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांचं काय म्हणणं आहे ते। तर इथं मी आलेलो आहे आणि मी पाहतो या ठिकाणी 2 पुजारी बसलेले आहेत। मुस्लिम धर्मामध्ये पुजाऱ्यांना काय म्हणतात मला माहित नाही, त्यामुळे मी हे जो हिंदू धर्मातला शब्द वापरतो की पुजारी या ठिकाणी बसले आहेत। त्यांना या गैबी साहेबांबद्दल काय नाव आपलं? मुजावर म्हणते, मुजावर म्हणतात। तर ह्या मुजावर सरांना काय सांगायचं आपल्याला याबद्दल आणि काय मेसेज द्यायचा आहे ते आपण या ठिकाणी बघूयात। बोला, मग काय गैबी साहेबांबद्दल तुम्हाला? आता हे गैबी साहेबांचा जे पारंपरिक जे आदर्श आहे हे आताच आपण म्हणलो की म्हैसगाव, चिंचगाव आणि नालगाव शिराळ हे 3 दोस्त होते आणि दोस्ती खात्यामध्ये हिने हिथं हे घेतलं, जागा घेतली आणि त्याने चिंचगाववर जागा घेतली एक जणांनी आणि एक जणांनी म्हैसगाव मध्ये मठ आहे त्यांचा, असं आहे। मग हे 3 पारंपरिक दोस्ती होते यांची। आणि इथले पारंपरिक जर म्हणलं तर इथलं एक डोळे म्हणून ह्या व्यक्तीला दूध आणून पिळून देत होता, दूध आणून पिळून देत होता ह्या व्यक्तीला। मग त्या दुधावर हे राहत होते। मग असं देत देत एक जणाच्या पोटामध्ये थोडं हे आलं, म्हणजे हा, मग त्याने त्या दुधामध्ये काहीतरी फूट केली। फूट केल्यानंतर मग ते त्यांचं दूध बी त्यांनी घेतलं नाही आणि इथं समाधी त्यांनी घेतलेली। आज या ठिकाणी तुम्ही इतक्या वर्षापासून इथं आहात,
आणि हे जे तुम्ही मुस्लिम धर्माचे संत आहेत, हो इथं सर्व हिंदू लोक येऊन या ठिकाणी दर्शन घेत आहेत, हो हो. तर याबद्दल तुम्हाला अभिमान वाटतो की तिरस्कार वाटतो? अरे अरे लय अभिमान वाटतो अगदी. त्यात त्यात काय बोलायचं काम नाही अगदी. याला एक- भाऊ आहेत सगळे भाऊ हिंदू आणि मुस्लिम एका ह्याने वागतात. इथं काय भेदभाव नाही आहे. इथं भेदभाव बिलकुल नाही आहे. असं आहे. सर्व एकसारखेच आहे. हा. तर या ठिकाणी आणखीन एक भक्त आलेले आहेत, ते मी त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही हिंदू आहात, मला दिसत आहे तुमच्या मुलाच्या डोक्यावरती एक टीका आहे, आणि तरीही तुम्ही या ठिकाणी मुस्लिम या धर्मस्थानी या ठिकाणी आलेला आहात, तर तुमच्या भावना काय आहेत हे मला पाहायचं आहे, विचारायचं आहे. मी सांगू शकतो भक्ती तुमच्या भक्तीबद्दल काय नाही नाही बोला. नाही, नाव भक्ती- सांगा, कुठून आलात? मी हे सत्यवान ग्रामदेवता सुदाम आहे. जगताप, राहणार वाघे गावान. हे आमच्या आत्याचं गाव नालगाव. आपल्या गैबिप्रावर भक्ती आहे म्हणून आम्ही दर्शनासाठी येतो इथं. आज यात्रा आहे गावातली. कधी कमीपणा वाटला? आपण हिंदू नाही, असून नाही, सुद्धा आपल्याकडे 33 कोटी देव आहेत, हो. तरी एका मुस्लिम संतांच्या दर्शनासाठी आपण इथं कधी कमीपणा वाटला? नाही नाही अजिबात कधीच नाही, मनामध्ये कधी नाही, विचार नाही आला. या ठिकाणी आपल्याकडे दुसरे एक व्यक्ती आले जे कुर्डवाडीवरून आलेले आहेत. मी त्यांनाही विचारतो की तुमची भावना म्हणजे जवळपास तुम्ही इथून एक 30-35 किलोमीटर आलेला आहात, तर तुम्हाला काय वाटतं इथं आलेला आहात तुम्ही, आणि तुम्ही आज जे काय धर्माच्या नावाखाली जे लोक असे दंगे करत आहेत त्यांना काय सांगू इच्छिता होते? काय नाही ते ईडी लोक आहेत. हिंदू मुस्लिम ही एकताच आहे. विनाकारण भांडणं करायची काय गरज नाही. ती बी आमच्या देवाला मानते, ते आम्ही बी त्यांच्या देवाला मानतो. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांनीच सगळ्यांना समाटून नेलेलं आहे. आणि आता विनाकारण भांडणं करायची काय कारण आहे? सगळी सवंगडीच होती आपली, सगळी आपण एकच आहे. उगाचच भांडणं करण्यात काय अर्थ आहे? अगदी चांगली गोष्ट आहे. एक चांगल्या भावना सर्वांनी सांगितल्यात. बोलता बोलता मुजावर सरांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी मुस्लिम सरदार होते. बरोबर. तर मला जो मुद्दा आता गाजतो आहे की औरंगजेबाची कबर काढा, तर जो औरंगजेब स्वराज्य संपवण्यासाठी आला होता, त्या औरंगजेबाबद्दल तुम्हाला प्रेम वाटतं की राग वाटतो? मला काय म्हणायचं आहे, त्या औरंगजेबाला कारणीभूत ब्राह्मण होता. कारणीभूत औरंगजेबाला सांगणारा बोलणारा ब्राह्मण जातीचा होता तो. आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजाचा वधे झालेला आहे. आणि तसं औरंगजेब तसा कोणाचा दुश्मन किंवा कोणाचं काय असं हे नव्हता तो. तो संपवण्यासाठी आला होता ना, स्वराज्य हा संपवण्यासाठी आला होता. हे खरं, हे बरोबर आहे. म्हणजे एवढा इतिहास आता मला बी काय सांगता येणार नाही. तुम्हाला औरंगजेबाबद्दल प्रेम वाटतं की शिवाजी महाराजांबद्दल वाटतं? नाही शिवाजी महाराजांनी स्वराज्य जे जिंकलंय, शिवाजी महाराजांना मुसलमान होते ना माग सरदार होते. अरे बच्चा अच्छा आहे जान दे पेटारातून जाताना, आज त्यांनी सोडलेला आहे. मदारी मित्र हा. मदारी मित्र. हा आज त्यांचं नाव निघत नाही आणि बामणासांचं नाव निघतं त्यांच्या माग. म्हणजे हे कसलं आता म्हणायचं आता? की तुमच्या भावना माझ्या लक्षात आल्या की आताच या ठिकाणी जे मुजावर आहेत ते सांगितले की शिवाजी महाराजांच्या पाठीमागे मुस्लिम समाज होता. आग्र्यावरून सुटका करत असताना मदारी मेहतर यांनी राईट पठारामधून जाण्यासाठी शिवाजी बरोबर. महाराजांना मदत केली होती. आणि जेव्हा मी त्यांना परखड प्रश्न विचारला की तुम्हाला शिवाजी महाराज जवळचे वाटतात की औरंगजेब, तेव्हा त्यांनी सांगितले की शिवाजी महाराजच आम्हाला आमच्या जवळचे वाटतात. औरंगजेब शत्रू होता, स्वराज्य संपवण्यासाठी आला होता. भले तो मुस्लिम समाजाचा असेल तरीही धर्मापेक्षाही स्वराज्य महत्वाचं आहे, अशा प्रकारची भावना त्यांनी आपल्या समोर व्यक्त केली आहे. बरोबर. यातून एकच संदेश जात आहे की मित्रांनो, आपापसामध्ये भांडू नका. पिढ्यानपिढ्या आपले पूर्वज आपले लोक या ठिकाणी राहत आहेत, गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आपल्या या पवित्र अशा तीर्थस्थानाला कोणाची नजर लागू नये या शुभेच्छा मी देतो. आणि हाच जो बंधुचारा भाईचारा इतक्या वर्षापासून चालत आलेला आहे तो सर्वांनी असाच ठेवावा अशी मी सर्वांना विनंती करेल. आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की शिवाजी महाराज हे ग्रेट होते, ग्रेट असतील आणि कायम ग्रेट राहतील. औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता आणि शत्रूच राहील. बरोबर. पण त्याची कबर इथं असणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आपण पुढच्या पिढीला काय सांगणार की जो कोणी स्वराज्यावर वाईट नजर टाकून आला होता त्याला आपण इथंच गाडलेला आहे. यासाठी ती कबर तिथं असणं गरजेचं आहे. परंतु त्या कबरीचं उदात्तीकरण होता कामा नये. तो शत्रू होता, शत्रूची कबर आहे, त्याला कोणीही देव बनवण्याचा विचार करू नये, एवढाच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि हाच भाईचारा सर्व हिंदू मुस्लिमांमध्ये राहावा, सर्व धर्मियांमध्ये राहावा. तसे यांनी सांगितले की एक मुस्लिम संत, एक लिंगायत संत आणि एक हिंदू संत एकत्र आले आणि यांनी या भागामध्ये सर्वांना मानवतेचा संदेश दिला. अगदी अशाच प्रकारे सर्वांनी हा संदेश घेऊन पुढे जावं एवढीच मी सर्व महाराष्ट्रवासियांना विनंती करतो. पुन्हा एकदा जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. बरोबर.